आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। आपण बसल्याशिवाय कोण बसणार नाही। सगळे बसा खाली, बसून घ्या चला। आज तुमच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरावं लागतंय। हीच ती का छत्रपतींची भूमी, हीच ती का डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान, ज्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्यायाची भीक मागावी लागते, न्यायासाठी संघर्ष करावा लागतोय। आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी सांगोला तालुक्यातील प्रत्येक ठेकेदारातून, प्रत्येक घटकातून आपण या ठिकाणी उपस्थित आहे। कोणतीही जात पात धर्म सगळे बाजूला ठेवून फक्त सर्वसामान्य म्हणून न्याय मागण्यासाठी आपण एकत्र आलो। आणि हे एकत्र येत असताना आज रोजीरोटीचा प्रश्न असताना सुद्धा आपण सर्वजण आपले सर्व व्यवसाय बंद ठेवून आम्हाला फक्त न्यायाची आणि जगण्याची संधी द्या, अशी राजकारण्यांना आणि या न्याय व्यवस्थेला चाल आहे का हा जाब विचारण्यासाठी आपण एकत्र आलो। या ठिकाणी प्रत्येकानं आपलं निषेध फक्त 2 मिनिटाचं निषेध व्यक्त करायचं आहे। आणि प्रत्येकाने, मी आता इथं सर्वांचं नाव घेत नाही, ज्यांना शक्य त्यांनी खाली बसून घ्या। या मातीवर छत्रपतींचं रक्त पडलं, या मातीवर संतोषांना देशमुखांचं रक्त पडलं, या मातीवर आपल्या शूरवीर मावळ्यांचं रक्त पडलं आणि ही माती आपल्याला प्रिय आहे, त्यामुळे या मातीवर बसलं तरी कोणतीही हरकत नाहीये। अभिजित कांबळे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या महाराष्ट्रामध्ये आपले बंधू संतोषांना आणि सोमनाथ भाऊ यांची जी हत्या झाली, याच्या निषेधामध्ये आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत। मित्रांनो, मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही, फक्त एवढीच विनंती करणार आहे। मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसांना, प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक मावळ्याला एवढी विनंती करतो, ही लढाई आज 90 दिवस आहे, 3 महिने उठून गेलेले आहे। आजच्याच 3 महिने आधी 9 तारखेलाच आपल्या संतोषांची हत्या करण्यात आली होती। मित्रांनो, ही हत्या करत असताना आपण नीट तपासून बघितलं पाहिजे। जे चार्जशीट आलेलं आहे, त्या चार्जशीट मध्ये त्या हल्लेखोरांचा म्होरक्या म्हणून सुदर्शन घुले याचं नाव आलेलं आहे। मुख्यतः ही लढाई जी आपली होती, ही लढाई ही त्याचा मुख्य मोर्चा जो आहे तो वाल्मिक कराड आहे आणि त्याचाच मुख्य मोर्चा म्हणून नाव पुढे आलं पाहिजे होतं आणि 1 नंबरचा आरोपी हा वाल्मिक कराड याला करायला पाहिजे होता। परंतु या सरकारने आपल्याला फसवण्याचं काम केलेलं आहे। मुख्य आरोपी आणि 1 नंबरचा आरोपी म्हणून सुदर्शन घुले याचं नाव आहे आणि 8 नंबरचा आरोपी हा वाल्मिक करार केलेला आहे। म्हणून यापुढची जी लढाई करायची आणि आपल्याला जी मागणी ठेवायची आहे, ही सर्वात महत्वाची आणि मुख्य मागणी ही करायची आहे की 1 नंबरचा आरोपी जो मकोका अंतर्गत ज्याच्यावरती कारवाई करायची, त्याला पहिला आरोपी म्हणून त्या ठिकाणी वाल्मिक कराड हा पहिला आरोपी केला पाहिजे। आणि या सगळ्या टीमचा मोर्चा, तर मोर्चा कोण आहे, तर तो फक्त आणि फक्त एकच आहे, जो या राज्याचा माजी मंत्री आहे, त्या नरेंद्र मुंडेला हा 1 नंबरचा आणि मोर्चा म्हणून या ठिकाणी केलं पाहिजे। ही पहिली मागणी या मोर्चाच्या निमित्ताने मी करतोय आपल्या माध्यमातून मित्रांनो। म्हणून मी आपला अधिकचा वेळ न घेता या सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या माझ्या बांधवाची जी हत्या झालेली आहे, मी या ठिकाणी सकल मराठा बांधवांचे मनापासून आभार मानतो, कारण जाती जातीमध्ये विष भरण्याचं काम जे या सरकारने केलेलं आहे, त्याला फाटा देण्याचं काम आपण याच्या मोर्चाच्या माध्यमातून केलेलं आहे। आणि संतोष आनंदच्या सोबतच सोमनाथ सूर्यवंशीला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका या माझ्या सांगोल्यातल्या बांधवांनी घेतली, त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार मानतो आणि धनंजय मुंडे यांना पहिला आरोपी करावा ही मागणी करतो आणि माझं या ठिकाणी मनोगत थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी संपूर्ण सार्वभौम जनता रस्त्यावर उतरलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज आपण सांगोला तालुका शहरातून, तालुक्यातून सर्व जाती पाती पक्ष पार्ट्या सोडून मानवजात एकच लक्षात घेऊन आज हा निषेध मोर्चा काढलेला आहे। या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख, स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी ह्या बांधवांचं मंदिर अनेक होतात, खून अनेक होतात, परंपरेने चालत आलेलं आहे। परंतु लोकशाहीमध्ये आज माणूस केंद्रबिंदू मानून या भारताची राजघटना लिहिलेली आहे। ज्या राजांनी राजेशाहीमध्ये लोकशाही निर्माण केली, त्या राजांचा पुतळा आपण आपली प्रेरणास्थान
म्हणून आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण या ठिकाणी ठेवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे, लोकशाही निर्माण केलेली आहे. स्वर्गीय संतोष देशमुख हे लोकशाही प्रमाणे सरपंच होते. लोक कल्याणकारी काम करत असताना त्यांना जे त्यांचा मर्डर झालाय तर तुम्ही आम्ही मर्डर होता, परंतु मर्डर ह्या लोकशाहीमध्ये ह्या सरकारमध्ये जे आता कार्यकर्त्यांनी सांगितले की मंत्र्यांच्या सहकार्यानं की त्याला अमानुष अशी हत्या केलेली आहे की ते आज एवढा मोठा जनसमुदाय त्या तीव्र वेदनेने एकत्र आपण आलेला आहे की मागणं म्हणजे काय असतं की लोकशाहीला किंवा मानव जातीला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे. आणि म्हणून ह्या अशा प्रवृत्त्या खिचून काढण्यासाठी हा मोर्चा आयोजित केला आहे. मग कुठल्याही जाती जमाती समाजात असू द्या तर त्याला आपण सत्यानं वागणं, सत्य म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, तर आपण खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणण्यासाठी सत्याच्या मागे हा जनसमुदाय उभा राहिलेला आणि या सत्यासाठी हा मोर्चा काढलेला आहे. त्याचबरोबर शासन दरबारी लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरले असताना हा एक वकील मुलगा सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांनी कुठलीही विचारपूस न करता त्याला कोठडीमध्ये एवढा अमानुष मारहाण केली की त्याच्या शरीरात रक्तस्राव होऊन तो शॉक मध्ये गेलेला आहे. म्हणजे सरकारकडे न्याय मागायचा तर सरकारची माणसं आज आमच्या सरपंचाला दिवसा तेवढ्या इतक्या अमानुष पद्धतीने मारतात. पोलीस स्टेशनकडे गेलं तर पोलीस असे मारहाण करतात. म्हणजे हे राज्य कुठं चाललेलं आहे. आणि म्हणून आपण कुठलाही पक्ष पार्टी जात पात न घेता मानवजात एक म्हणून या महाराष्ट्राला, या देशाला महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं. आपण आपल्या बोर्डवरती जे महामानवांचे फोटो लावले तर विचाराला आपण गेलं पाहिजे, तो विचार जेवण राहिला पाहिजे. म्हणून या देशामध्ये दोनच विचार आहेत, एक आहे आणि एक नाही, एक सत्य आणि एक असत्य. तर सत्याची ही लढाई आपली चालू आहे. त्यामुळे आज संपूर्ण तालुक्यातील आणि शहरातील सर्व जाती जमातीचे लोक जातपात विसरून माणूस मी जात आहे आणि हा विचार घेऊन आज संतोषजी देशमुख आणि सूर्यवंशी यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली शासन दरबारी वाहत असताना या ठिकाणी या कृत्याचा, या प्रवृत्तीचा जाहीर निषेध करतो आणि तमाम सांगोला तालुक्यातील सर्व मागासवर्गीय बौद्ध समाजाच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. या ठिकाणी सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख आणि स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या निर्गुण अशा हत्येचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. वेळ खूप कमी आहे, ऊन पडलेला आहे. ज्या पद्धतीने या देशामध्ये अशा निर्गुण प्रकारच्या घटना घडतायत त्याचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. एका बाजूला भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड केली, आंदोलन केलं, म्हणून सोमनाथ सूर्यवंशीला इथल्या प्रशासन व्यवस्थेकडून ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली जाते त्यांच्याकडूनच म्हणावं लागतं. आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये सरपंच म्हणून उत्कृष्ट काम करणारा संतोष देशमुख सारखा एक युवा तरुण कार्यकर्ता, संपूर्ण देशाचा आयडॉल व्हावा असा एखादा कार्यकर्ता खंडणी मागणाऱ्याच्या विरोधात, त्यांच्या विरोधात बंड पुकारलं आणि मागासवर्गीय समाजातल्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्यांना निर्घोण पद्धतीने मारलं गेलं. अशा भ्याड प्रवृत्तीचा निषेध व्हावा आणि त्या लोकांना फाशी व्हावी म्हणून आपण इथे एकत्र जमलेलो आहोत. मी आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करणार आहे की हा मोर्चा हा केवळ इथं संपू नये. हा मोर्चा केवळ बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग केवळ सूर्यवंशीच्या गावचा राहिलेला नाही. इथं दवाखान्यात आपला माणूस सुरक्षित नाही, इथं रस्त्यावर चळवळ करताना आपला माणूस सुरक्षित नाही, इथं स्वतःच्या घरामध्ये माणूस सुरक्षित नाही. त्यांच्या रक्ताचा बदला घ्यायचा असेल, संतोष देशमुखची आर्त किंकाळी इथल्या नालायक व्यवस्थेच्या मानगुटावर सगळ्या तरुण कार्यकर्त्यांच्या हाताची ढाल तलवार होऊन यांचा मुर्दा पाडून त्यांच्या रक्ताचा हिशोब आपण मागण्याची वेळ आलेली आहे. मला जगू द्या,
माझ्या लेकरा बाळांसाठी जर उद्या माझे हातपाय तोडा एवढी आर्त किंकाळीच्या व्यवस्थेला कळत नाही. त्या व्यवस्थेला भारतीय संविधान मानून एके दिवशी खावलंच तर रक्ताचा पदरा घेतल्याशिवाय पुढचं भविष्यात व्यवस्थित होणार नाही. मी जास्त बोलणार नाही. शेवटी एवढंच सांगेन, ज्यांनी समाजासाठी काम केलं, ज्यांनी या देशातली व्यवस्था उलटून टाकण्यासाठी ज्यांना वीरमरण आलं, ते सरपंच संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी बंड करावं. एका हाताचे लाखो हात तयार व्हावे आणि ही असली व्यवस्था नष्ट व्हावी, एवढंच या प्रसंगी बोलतो आणि मातंग समाजाच्या वतीनं मी ॲडव्होकेट महादेव कांबळे या मोर्चामध्ये सहभागी होतो. आपल्या दुःखामध्ये सहभागी होतो. धन्यवाद. या ठिकाणी गावातील लोकशाही पद्धतीनं या ठिकाणी आपलं लोकशाहीचं या ठिकाणी काम करत असताना एका कर्तव्यदक्ष या ठिकाणी असणाऱ्या सरपंचाला, इथं असणाऱ्या या ठिकाणी ज्या भ्याड नीच, ज्यांना माणुसकी सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं माणुसकीचा लवलेश नाही, अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी जो की या ठिकाणी एका आईचा लेक आहे, एका लेकीचा तो बाप आहे आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी अशा संतोषींना ज्या पद्धतीनं या ठिकाणी ज्या आपण पद्धतीनं त्यांना जे मारलेलं आहे, जी त्यांची हत्या जी झालेली आहे, जी क्रूर अशा पद्धतीनं जी हत्या झालेली आहे, ती हत्या एवढी निषेधार्ह आहे की ज्या हत्येचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं वर्णन करताना आणि ज्या वेळेला जे फोटो खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं व्हायरल झालेले आहेत, अशा फोटो मध्ये नालायकांनी या ठिकाणी पाणी मागत असताना त्यांच्या अंगावरती या ठिकाणी तोंडातले फुटलेले आहे. एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन अशा पद्धतीनं या ठिकाणी क्रूर भावनेतून अरे माणुसकी म्हणून माणसासारखं जगण्याचा लगा तुम्हाला तर काय अधिकार आहे, हा अधिकार विचारण्यासाठी आज खरं तर 12 बंडलेदार 18 पगार जातीतील लोक खरं तर आज आम्ही रस्त्यावरती आलेलो आहोत. जर तुम्हाला खऱ्याच आई बापाने काढलं असेल तर त्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाब विचारला पाहिजे. त्यानं त्याच्या आईला विचारलं पाहिजे की मी ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला मी ज्याला तू मला बाप म्हणायला होते तो बाप तर तुला त्यावेळेला लागला होता का. अशा पद्धतीनं जे क्रूरकर्म या ठिकाणी खऱ्या अर्थानं संतोषींना मारलेल्या या ठिकाणी ज्या साल्यांनी जे केलेलं आहे, त्या जी व्यवस्था खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने काम करते आहे, अशा व्यवस्थेला या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाब विचारण्यासाठी ज्या संतोष देशमुखने बौद्ध समाजातले असणाऱ्या या ठिकाणी कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायासाठी न्यायाची भूमिका घेतली होती आणि त्याच्यावरच्या न्याय भूमिकेमध्ये या ठिकाणी या विचाराचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने एवढ्या ताकदीने या ठिकाणी त्याचा खून झालेला आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम या ठिकाणी बौद्ध समाज गेले अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी शिवरायांना अभिप्रेत असणारा जो विचार आहे तो विचार घेऊन खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगोल्यामध्ये सुद्धा आम्ही अशा पद्धतीने वागतो आणि सगळे सर्व समावेशक सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी तशा पद्धतीने या ठिकाणी एकत्रित येतो. अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी संतोषीच्या बाबतीत जो घडलेला आहे, अरे शासन तर न्याय देणारच नाही परंतु या ठिकाणी सोमनाथ सूर्यवंशी सारखा या ठिकाणी ऍडव्होकेट लॉला असणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज मारलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीच्या ज्या क्रूर या ठिकाणी अशा घटना इथं घडलेल्या आहेत, सदरक्षणाला खलनायकाला आपण म्हणतोय सज्जनाचं रक्षण करून तुझ्यालाच निर्धारण करा. पोलिसांच्या बद्दलची या ठिकाणी हे प्रीत आहे, परंतु जर आम्ही न्याय मागा गेलो तर या ठिकाणी शासन न्याय देत नाही, आम्ही न्याय मागा गेलो तर या ठिकाणी पोलीस आम्हाला न्याय देत नाही. अरे न्याय मागायचा आहे कुणाला? भविष्याचा न्याय व्यवस्थेला अशा पद्धतीनं जर कामच करायचं ठरवलं असेल तर या ठिकाणी येणारा काळ इथला असलेला साळी कोळी माळी तेली तांबोळी सगळ्या धनगर कुणबी मराठा मुस्लिम बेदार दहावी अशा सगळ्या 18 पगड जाती 12 बंडलेदार शिवरायांचा जरा तशा पद्धतीचा जो मावळा आहे, अशा पद्धतीचा मावळा या ठिकाणी भविष्यामध्ये तयार होईल आणि त्या व्यवस्थेला या ठिकाणी घेतल्याशिवाय या ठिकाणी भविष्यात राहणार नाही. अशा पद्धतीची भूमिका भविष्य काळामध्ये आपल्याला एक करावं लागेल, सगळ्या बहुजनाला या ठिकाणी एक व्हावं लागेल तर आणि तरच
या ठिकाणी असणाऱ्या जातीच्या आणि धर्माच्या नावाचं ठेकेदार जे या ठिकाणी पडलेले आहेत त्याची मस्ती जिरवण्यासाठी आज आपल्या बहुजनाला या ठिकाणी एक व्हावं लागेल. मी या घटनेचा तीव्र शब्दात या ठिकाणी धिक्कार करतो, निषेध करतो आणि मारेकऱ्यांना या ठिकाणी फाशी शिक्षा व्हावी अशा पद्धतीची मागणी करतो आणि थांबतो. आज आपल्या सांगोला तालुक्यामध्ये स्वर्गीय संतोषदादा देशमुख व स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वच समाजातील माय माऊली असतील, महिला भगिनी असतील आणि तरुण मंडळी असतील यांनी या मोर्चामध्ये सरकारला आपला सांगोला तालुका राज्यामध्ये कुठली जरी चुकीची घटना झाली तर सांगोला तालुक्यातील सर्व समाज रस्त्यावरती उतरून या घटनेचा निषेध करतो हे दाखवून दिले आहे. आणि मी सांगोला तालुक्याच्या समाजाच्या वतीनं मी एवढीच सरकारला विनंती करेल की ज्या घटना झाल्या त्याचा या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा आणि या दोन्ही परिवाराला न्याय मिळाला पाहिजे एवढीच मी विनंती करतो आणि या दोघांना श्रद्धांजली अर्पित करतो. शहरांचं पाऊल या मातीमध्ये पडलंय आणि त्याच मातीमध्ये आज आपल्याला आपल्या बांधवांच्या न्याय हक्कासाठी पुन्हा एकदा उन्हात उभा राहावं लागतं, पुन्हा एकदा उन्हामध्ये काम करावं लागतं. अरे कुठे ते राजकारणी, कुठे ते राज्यकर्ते, कसले हे शासन, कसले हे सरकार आणि कसली ही व्यवस्था. जो माणूस 14 वर्ष गावाच्या विकासासाठी जगतो, एक आदर्श सरपंच म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये गाजतो आणि त्याच सरपंचाला एका मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्याच्या भांडणामध्ये का आला किंवा आवाजा कंपनीच्या जी खंडणी मागत होती त्या खंडणीखोरांना रोखण्यासाठी गेलेला माझ्या सोमनाथ दादाचं अक्षरशः रक्ताच्या थावण्यात पडलं, रक्ताचं पाठ वळायला लागलं आणि आम्ही इतिहासात ऐकले रक्ताचे पाठ वळले, रक्ताचे शरीर छिन्न झालं. पण ते प्रत्यक्षात आज पाहायला मिळालं आणि मनाला जिथं माणूस जिवंत आहे, जिथं मन जिवंत आहे, जिथं माणूस जिवंत आहे त्या प्रत्येकाच्या मनात हवय व्यक्त झाले. आणि माझी वैभवी म्हणते माझा बाबा जी खंडणी मागणाऱ्यांच्या विरोधात गेला ती खंडणी कुणाकडे जाते, कुणाच्या खिशात जाते, कुणाच्या आदेशाने ती खंडणी गोळा केली जाते, कुणाच्या घरात ती खंडणी जाते आणि कुणाचं घर त्याच्यावर चालतो. त्या नराधामापर्यंत पोहोचलं पाहिजे ज्यांच्या पाठबळावर, ज्यांच्या आधारावर हा गुंड या माझ्या बाबाची निर्भय हत्या करतो. अगदी माणुसकीला काळीमा पटणारी मृत्यूनंतर वेळ संपलं जातं मित्रांनो, पण मृत्यूनंतर सुद्धा या नराधामांनी या क्रूर कर्मांनी त्यांच्या शरीरावर, त्यांच्या तोंडावर लघुशंका केली. त्याच्यापेक्षा वाईट आणखी काय असणार आहे, त्याच्यापेक्षा माणुसकी कुठली असणार आहे. अतिशय नीच आणि निर्गुण हत्या करणाऱ्या या नराधामांना 70 दिवस पाठीशी घालणाऱ्या राजकारणी तेवढेच दोषी आहेत असं तुमच्याच माझ्या सगळ्यांचं मत आहे. आणि त्यांना वाचवण्यासाठी, त्यांची सेवा करण्यासाठी ही जी प्रशासन व्यवस्था आहे, राजकीय मंडळाचे कुत्र्यासारखं त्यांच्या समोर बारकडतात, त्यांच्या समोर त्यांचं कळवा चढताय. अरे ते गुंड आहेत, ते समाजाच्या नंदीचा घोट घालणार नाही, समाजाला मातीमोल करायला लागणार. तरी तुम्ही त्यांचीच चाकरी करणार असाल तर निश्चितपणाने या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि या लोकशाहीचा प्रत्येक माणसाला न्याय आणि हक्क मागण्याचा अधिकार आणि जर तो तुम्ही देत नसाल तर आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो तो हिसकावून घेण्याची ताकद आपल्या सर्वात आहे का नाही ते सांगा. आणि जर ही व्यवस्था, ही यंत्रणा जर आपल्याला न्याय देत नसेल तर निश्चितपणानं सोमनाथ सूर्यवंशी असतील, संतोषदादा देशमुख असतील, सोमनाथ सूर्यवंशी माझा वकिलीचा अभ्यास करणारा विद्यार्थी, संविधानाचं बंद झालं, संविधानाच्या बोर्डचे तुकडे झाले म्हणून आंदोलन चालू होतं, ते काय झालं पाहायला गेला. विशेष म्हणजे तो आंदोलनातही सहभागी नव्हता तरी त्याला जेलमध्ये टाकून त्याची हत्या करण्यात आली. जर न्याय व्यवस्था ज्या कायद्याचं रक्षण करून जर अशा घटना घडत असतील तर न्याय मागायचं कुणाकडे, तर आपलं आपण समर्थ
आलं पाहिजे आणि यापुढे कोणत्याही अन्याय खपवून घेणार नाही अशी सर्वांनी या ठिकाणी शपथ घ्यायची आहे. प्रशासनातलं कोणी आलं असलं तर त्यांनी इथं समोर यायचं आहे. जनता होणार उभे आपण सावलीत उभा राहावा, आम्हाला काही हरकत नाही, पण आपल्याकडनं न्याय आपली जी भूमिका आहे ती या ठिकाणी मांडायची आहे. आज गेल्या 4 दिवसापासून जे कार्यकर्ते या आंदोलनासाठी बंदसाठी झटत होते त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करणार नाही, पण ही आपली लढाई सुरू आहे. आजूबाजूला उभा असणाऱ्या सर्वांना विनंती आहे कैलासवासी संतोषांना देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजलीसाठी आपण सर्वांनी जागेवर 2 मिनिटं उभा राहायचं आणि सर्व धार्मिक स्थळावर योग्य ती गस्त ठेवून चुकीचं काही आढळल्यास तात्काळ विना परवाना कारवाई करावी अशा पद्धतीच्या या सर्व आपल्या बांधवांच्या बहुजन समाजाच्या सकल मराठा समाजाच्या मागण्या ते आपल्यापर्यंत आणि शासन दरबारी पोहोचवूया अशी या सर्व बांधवांची विनंती आहे. आपलं निवेदन किंवा आपल्या मागण्या माननीय जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवत आहोत. पुढील कारवाई करू. बोर्ड इकडे घ्या इकडे घ्या